भिवंडी तालुक्यातील धोंडावडवली गावचे सुपुत्र अनंत आंबो भोईर यांचा वाढदिवस व सेवापूर्ती सोहळा मोठ्या आनंदाने उत्साहाने भव्य मिरवणुकीसह वाजत गाजत यावेळी साजरा करण्यात आला आणि या शुभप्रसंगी त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। तसेच गावातील ग्रामस्थ देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते व पंचकृषीतील नागरिकांनी देखील यावेळी उपस्थित राहून त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच यावेळी त्यांच्या परिवाराच्या वतीने तसेच उपस्थित मान्यवरांच्या वतीने देखील त्यांचा वाढदिवस देखील मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे अनंत आंबो भोईर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका येथे 30 ते 35 वर्ष सेवा दिली व या सेवेमध्ये निष्कलंकपणे आपली सेवा पार पाडली आणि वयाच्या 58व्या वर्षी त्यांचा सेवापूर्ती सोहळा आज मोठ्या आनंदाने उत्साहाने ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। तर चला पाहूया या शुभप्रसंगी त्यांचा सेवापूर्ती सोहळा आणि वाढदिवस कशा प्रकारे साजरा करण्यात आला, थोडक्यात पाहूया।
प्रेम आणि आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहू द्या. ज्याने त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पडण्यासारखे आपण हा कार्यक्रम सादर करणार आहे. ह्या आज जो सोहळा आहे आपला अनंत आंबो भोईर, अगदी खूप कष्टाने त्याने ही नोकरी कमवण्यात त्यांनी यश मिळवलं. आम्ही स्वतः जवळच त्याच्यामुळं आम्ही त्याला जाताना सुद्धा बघत होतो की रोज 3 वाजता उठायचं, इथून एक गाडी पकडायची भिवंडी, तिथून कल्याण, तिथून अजून 2 ट्रेन, असा एकूण 4 गाड्यांचा प्रवास करून हा माणूस त्या ठिकाणी जात होता कामावर. आणि जाताना पहिला 10 वर्ष तर मला वाटतं 10 ते 11 वर्षे त्यांनी जी सेवा केली ती सेवा म्हणजे परफेक्ट पद्धत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्या परिसरामध्ये ना बरेचसे लोक विश्वभारती इथे जात होते कामाला. कारण असं व्हायचं, विश्वभारतीमध्ये जास्ती लोक जमली की त्या ठिकाणी त्यांना पाली पाडायची, म्हणजे जास्ती लोक जमली की त्यांनी घरी जायचं. अशा पद्धतीने अनंत हा मुंबईला जायचा. एवढ्या वर्ष सुरुवात त्यांनी चांगली केली होती. मुंबईला जायचा आणि कधी कधी त्याला तिथे पाली पाडायची, पुन्हा घरी यायचा. मित्रांनो, आपल्याला जर 2 वेळा मापोली पाठवले ना आणि त्या 2 वेळामध्ये आपलं कुठलं काम झालं ना तर आपण खूप नाराज होतो. परंतु हा माणूस कुठल्या प्रकारचा विचार न करता आपल्या कामासाठी, आपल्या लहान मुलांबालांसाठी एवढं त्यांनी कष्ट सहन केलं. आणि याच्याबद्दल बोलणं खूप कमी पडेल, कारण असा माणूस ज्यांनी 30 वर्षे सेवा केली, जवळजवळ 19 वर्षे ते परमानंट मध्ये आणि 11 वर्षे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्यांनी सेवा केली बृहन्मुंबई महानगरपालिकेची. आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्याचे सहर्ष स्वागत तर असणारच आहे. परंतु हा असा एक व्यक्ती आमच्या गावातून निवृत्त झाला, परंतु गेले 58 वर्षे त्या व्यक्तीने अशा गावातल्या कुठल्याही व्यक्तीने सांगावं की ह्या व्यक्तीच्या मुखातून असा वाईट शब्द आलाय. सर्वांशी मन मेळावं असा स्वभाव, असा हा आमचा अनंत भोईर यांचा आज सेवानिवृत्त सोहळ्याचा कार्यक्रम आणि दुर्गा शर्कररोग म्हणजे त्यांचा वाढदिवस आज आपण भोईर परिवारातर्फे सादर करत आहोत. त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थांचे, पाहुणे मंडळी, मित्र परिवार आणि ब्रास बँड पथक यांचे भोईर परिवारातर्फे सहर्ष 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 स्वागत. आज अनंत आंबो भोईर यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम, त्याचबरोबर त्यांचा वाढदिवस दोन्ही औचित्य साधून त्यांनी महानगरपालिका मध्ये अविरत सेवा केली आणि त्यांचा आज सेवानिवृत्त कार्यक्रम पार पडत आहे. पुढील वाटचाली त्यांना शुभेच्छा आहेत. म्हणजे तर पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीत जावं ही सोय त्यांनी पाहतो. टाकलं ना भाषण त्याचा. अनंत काकांची रिटायरमेंट आहे. मी देवाकडे एकच प्रार्थना करेन का त्यांच्या आयुष्यामध्ये खूप संकट पण आलं नाही, सुखाचे दिवस पण आले ते. मी देवाकडे एकच प्रार्थना करेन का राहणारा त्यांचं आयुष्य आहे ते सुख समृद्धीचे राहावं ही ईश्वरची प्रार्थना करतो. धन्यवाद. अनंत आंबो भोईर यांनी अखंड म्हणजे BMCची 20 वर्षे सेवा केलेली आहे. आणि त्यांच्या स्वभावाबद्दल तर बोलायचं झालं तर अतिशय प्रेमळ स्वभाव, कधीही कोणाला काही न बोलणारे. आणि गेले कित्येक वर्ष हे मित्र परिवार एकत्र सकाळी कमीत कमी पहाटे 5 वाजता वडोलीवरून त्याला आम्ही घेऊन जायचो. सकाळी त्यांचं अजून मला 4:30ला कॉल असायचा तर गाडी आली का आपली. मी त्याला बोललो गाडी निघाले, आपण एकत्र जातो. आणि खरोखर त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या चौकीवर सुद्धा अतिशय प्रेमळ आणि दयाळू स्वभाव. बरेचसे कामगारांनी मी त्यांच्या कॉल करून विचारतो
का अनंत भोईर आमचं कसं आहे, फक्त त्यांच्यामध्ये शब्द कमी पडतील एवढं चांगलं स्वभाव त्यांचं. वहिनी तुम्हाला आता एक मी विनंती करतो का आतापर्यंत त्यांनी खूप सेवा केली आणि त्यांच्यात तुमचं सुद्धा तेवढंच मोलाचं सहकार्य होतं. कारण जेवढं सकाळी ते निघून जातात तेवढ्या सकाळी किमान 1 तास अगोदर तुम्हाला उठावं लागायचं. तर याच्या पुढे वहिनी त्यांची काळजी घ्या आणि तुम्हाला या कामाच्या दगदगीमध्ये कुठे देवदर्शनाला जायला भेटलेलं नाही. कारण आमच्यावरून बोलतो कामाचं एवढं व्याप असतोय तर आम्ही असंच आमच्या पण मिसेसला सांगतो जाऊ पण आम्ही कुठेच जात नाही. कारण आमच्याकडे वेळ कमी असते. कधीतरी आपण 13 दिवसाची सुट्टी घेणार, ती पण कुठल्या शेतीचे काम असतील तरच घेणार. आनंद मित्रा, तुम्हाला पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटी जावो हीच तुम्हाला सद्गुरू आणि शिवराय चरणी प्रार्थना.